हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामीबाची व्लॉग. तर बघू शकता इथे वैदेहीची छान अशी तयारी मी करून दिलेली होती. आज होता यात्रेचा दुसरा दिवस. तर या दिवसाला प्राक्षाळ पूजेचा दिवससुद्धा म्हटल्या जाते. तर छान असं दुसऱ्या दिवशी पूर्ण गावातून अशी मिरवणूक निघते, पालखी निघते. त्यानंतर इथे घोड्याची यावर्षी नवीन काहीतरी म्हणून मिरवणूक काढलेली होती. 2 घोडे इथे आणलेले होते. बघू शकता छान घोड्यांना असं नाचवत होते. पण मी हे यावेळेस मला दृश्य जरा वेगळं काहीतरी वाटलं. यामागचं सत्य मला काही कळलं नव्हतं. पण यावेळेस मी जवळून बघितलं तर घोड्यांना नाचवणे हा प्रकार म्हणजे त्यांच्या दातावर काहीतरी असं हत्यारासारखं असं काहीतरी लावलं जाते आणि ते मग ते जेव्हा दोरी ओढतात तर ते त्यांच्या जिभेवर प्रेस करून त्यातून जी पूर्ण लाल येते किंवा रक्तही निघते कधी कधी. तर त्या माध्यमातून घोड्यांना त्रास होतो आणि मग ते नाचल्यासारखं करतं, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की घोडे नाचत आहे म्हणून. पण हे तुम्हाला कितपत योग्य आहे हे कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. मला हा प्रकार इथे बिलकुल आवडलेला नव्हता. घोड्याची मिरवणूक ठीक आहे, पण त्यांना बघा इथे छोटा मुलगा वगैरे आलेला आहे. यात्रे छान मिरवणुकी छान आपल्या आवडीचं काम करण्यासाठी काही वयाची बरोबर बघू शकता. इथे बाबाजींनी इथे विणा पकडलेली होती. माझ्या ननंदबाई हे आहे मुळात पालखी. या पालखीची आता आम्ही पूजा करत होतो. हेच महत्त्वाचं असतं. पालखी इथून जाते, त्यानंतर याची पूजा वगैरे केली जाते आणि एका दिवसासाठी सगळ्या गावाची सजावट केली जाते. सगळा झगमगाट असतो गावामध्ये. खूप सुंदर वातावरण वाटतं. या 2 दिवसाच्या प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी खास करून मी यात्रेला येते. मलाही खूप छान वाटत होतं. झाला त्यांच्या जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो रात्रीच्या वेळेत. जेवण पण एकदम रुचकर आणि सुंदर असते. तर काहीतरी आगळा वेगळा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.